महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात तृतीय पंथांनी केली वटपौर्णिमा साजरी। वर्षानुवर्ष काळूदेवीची सेवा घडावी यासाठी करण्यात आली प्रार्थना। नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो, जन्मजन्मी हाच पती मिळो अशी मनोकामना करीत महिला वटपौर्णिमा साजरी करत असतात। त्याचप्रमाणे धुळ्यात तृतीय पंथांनी देखील वटपौर्णिमा साजरी केली। वर्षानुवर्ष काळूदेवीची सेवा घडावी, गुरूंची सेवा घडावी यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे। वडाच्या झाडाची पूजा अर्चा करून 7 फेऱ्या घालण्यात आल्यात। महिला ज्या पद्धतीने नवीन साडी परिधान करून साज शृंगार करते, त्याचप्रमाणे तृतीय पंथी यांनी देखील आज शृंगार केला होता। वर्षानुवर्ष आम्हाला हेच रूप देवी देवो व आमच्या हातून अशीच अखंड सेवा घडो अशी प्रार्थना देखील करण्यात आली आहे। शहरातील काळूबाई मंदिर परिसरात तृतीय पंथी यांनी वटपौर्णिमा साजरी केली। जय श्री महाकाल। मी अलका पार्वती योगी नंदगिरी बोलती है ना। ह्या जे आज सण आहे वड सावित्री पौर्णिमाचा, ज्याही महिला आज त्यांच्या पतीसाठी वर्षानुवर्ष म्हणजे त्यांचं आयुष्य वाढायला पाहिजे ह्या नियमाने आजही कर्तृत्व चालते आणि आजही त्या नवऱ्यासाठी या महिला उपवास धरून सण आणि वड सावित्री पौर्णिमाचा निमित्त सण साजरा करतात। तर आज त्या घटकमध्ये आम्ही सुद्धा ही किन्नर समाजाचे लोक आज आम्हाला फक्त आमच्या गुरु आणि गुरु परिवारांच्या शिष्य परिवारांसाठी आज आम्ही सुद्धा हे जे वड सावित्री पौर्णिमाचा आम्ही साजरा केला आहे। आणि जी आमची इच्छापूर्ती काळूबाई मंदिर, काळूबाई आणि यल्लम्मा माता मंदिराचे आम्ही हे पुजारी असून सदाही आम्हाला असं वाटतं की आम्ही सदाही जन्माला आल्यानंतर सदाही आम्हाला हे दैवत घडावं आणि सदाही आम्ही त्याची सेवा करावं ही आमची इच्छा। आणि आमच्या गुरूंसाठी आम्ही हे सदाही मागणं मागतो, आमचा गुरु आमच्याशी चांगला असावं आणि आमच्या गुरुचं आयुष्य वाढो आणि त्यासाठी आम्ही ही वड सावित्री पौर्णिमाच्या निमित्त ही वड सावित्री पौर्णिमा साजरा केली। काल मी स्वरा पार्वती जोगी धुळे। आज वड सावित्रीची पौर्णिमा। जसा प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी मला हाच जन्मजन्मी 7 जन्मी मला हाच पती मिळू दे यासाठी प्रार्थना करतात वट पौर्णिमे दिवशी। तसंच आम्ही आज काळूबाईची सेवा आणि आमच्या गुरूंची सेवा आमच्याकडून 7 जन्मी घडावी यासाठी आज आम्ही सुद्धा प्रार्थना करतोय। जशा महिला नटून थटून सजून येत आहे वडाला, तसं आम्ही पण शृंगार करून आम्हाला पण खूप आनंद होतोय की आम्ही पण प्रार्थना करतोय देवासाठी, मंदिरासाठी, गुरूंसाठी। आमच्याकडून ही 7 जन्मी सेवा घडावी हीच आमची प्रार्थना आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।